तुम्हाला पण पेल्विक पेन आहे का? तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी डॉपलर स्कॅन सांगितलं आहे का? तुमच्या बेबीचं वेट कमी आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो गाईज, मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले मी ब्लॉग काढला नाही, शॉर्ट्स काढले नाही किंवा एक फोटोसुद्धा क्लिक केली नाही. याचं कारण असं की माझं या प्रेग्नन्सीमध्ये 7th मंथमध्ये पेल्विक पेन इतकं जास्त वाढलं होतं की मला उठताना, बसताना, इव्हन टर्न करतानाही खूप जास्त त्रास व्हायचा. मग हेच सांगायला मी माझ्या गायनेककडे गेली. मग गायनेकनी मला सांगितलं की हे त्रास होणारच. पण मला हा इतका त्रास होता की मला चालताही येत नव्हतं व्यवस्थित. आणि मग तिने मला एक डॉपलर स्कॅन सांगितलं की इतका त्रास होतोय, चला चला बघूया, डॉपलर स्कॅन बघूया की काय निघतं, काय होतं, की काही कॉम्प्लिकेशन्स तर नाही आहे ना. मग डॉपलर स्कॅन केलं आम्ही. त्यात आमच्या बेबीचं वेट थोडं कमी आहे, त्यामुळे डॉक्टरने मला हाय प्रोटीन रिच डाएट सांगितली आहे आणि ते मी फॉलो करत आहे. आणि त्याचबरोबर माझ्या पेल्विक पेनसाठी त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. पेल्विक पेन रिलीफसाठी त्यांनी मला सांगितलं की यू हॅव टू डू बेटर एक्सरसाइज. पण बघा, माझ्याने चालणंच होत नाही, तर एक्सरसाइज होणारच नाही. वॉक कर आणि एक्सरसाइज कर, त्यांनी मला सांगितलं. जर काहीच नाही जमत आहे तर बटरफ्लाय कर. आय एम डुईंग बटरफ्लाय वन्स अ डे, कारण ते माझ्याने तेवढंच होत आहे आणि ते पण की भरपूर नाही होत आहे, खूप कमी. आणि मी ते तसंच करण्याचा प्रयत्न पण करत आहे, कारण ते नाही होत आहे. आणि मी पुण्यात होती, मी पुण्यातून नागपूरला आलेली आहे माझ्या माहेरी, कारण मला खूप त्रास होत होता म्हणून मी इकडे आली आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की काय काय झालं माझ्या डॉपलर स्कॅनमध्ये, डॉक्टरनी काय म्हटलं आणि माझ्या गायनेकनी काय म्हटलं. सो लेट्स कंटिन्यू. बऱ्याच जणांना माहिती नाही की पेल्विक पेन म्हणजे काय, तर मी पेल्विक पेनबद्दल थोडीशी माहिती देते. पेल्विक पेन हे एक साईडच होत असतं आणि पेल्विक पेन हे का होतं हेही मी तुम्हाला सांगते. आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी हे डिलेवरीसाठी प्रिपेअर होत असते आणि जेव्हा हे डिलेवरीसाठी प्रिपेअर होते तर आपली बॉडी एक हार्मोन रिलीज करते, रिलॅक्सिंग नावाचं हार्मोन ते रिलीज करते. ते काय करतं, आपले जी हाडं असतात त्याला लूज करतं आणि त्या लूजनेसमुळे हे पेन वाढतं. आणि हे प्रत्येकालाच होतं असं नाही, हे बऱ्यापैकी काहीच जणांना होतं. कुणाला 9व्या महिन्यात होतं, कुणाला 8व्या महिन्यात किंवा कुणाला स्टार्टिंग ऑफ द फेजपासून होतं. आणि मला हे स्टार्टिंगपासूनच होतं, पण हे खूप कमी होतं तेव्हा, पण आता जरा जास्त वाढलेलं आहे. आणि हे वाढण्याचं कारणही असंच असतं की जसं जसं आपल्या बेबीचं वेट वाढतं तसं तसं आपलं पेल्विक पेनसुद्धा वाढतं. आपण कधी कधी प्रोटीन खात नाही किंवा आपल्या जेवणात जे जे प्रोटीन आपल्याला पाहिजे ते मिळत नाही, त्याच्यामुळे पण हे पेन होतं. त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज करणं मस्ट आहे. पण जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही बटरफ्लाईज करा, कारण मी बटरफ्लाईज करते, त्याच्याने मला थोडा रिलीफ भेटत आहे. आणि हां, मिळतो, थोडं स्ट्रेच केल्यावर थोडा आराम मिळतो. आणि मी असं खूप करत नाही, कारण ते माझ्यानेही जमत नाही आहे. बऱ्याच लोकांना जमतं, बऱ्याच लोकांना नाही जमत. ज्याला जसं जमतं तसं करायचं. आपलं एकदम स्वतःला त्रास द्यायचा नाही. आपली बॉडी आहे, आपल्याला माहिती आहे की आपण कितपत करू शकतो, तितकंच करायचं. सिम्पल ॲज दॅट. आणि भरपूर पाणी प्यायचं आणि वेळेवर गोळ्या घ्यायच्या, बस. आणि मी काय करते माझ्या पेन रिलीफसाठी हे मी तुम्हाला सांगते. उठताना मी अगोदर एक पाय ठेवते, त्यानंतर दुसरा, हळूच. पलटताना पण मी तसंच करते, दोन्ही पाय जॉईन करते आणि मग पलटते. आणि त्यानंतरही मी झोपताना पायामध्ये उशी घेऊन झोपते. त्याने काय होणार आहे ना, थोडी गॅप असली की तेवढं पेन होत नाही आणि थोडा आराम भेटतो. आणि आता सध्या मी माहेरी आली आहे, त्याच्यामुळे मी वॉक पण करत नाही आहे. आय एम जस्ट डुईंग बटरफ्लाईज अँड ओन्ली बटरफ्लाईज, आणि मी तेच करत आहे. आता मी सध्या खूप रेस्ट करत आहे, कारण मला डॉक्टरनीच सांगितलेलं आहे की यू हॅव टू टेक रेस्ट. सो आय एम टेकिंग. आणि हां, जसं मी सांगितलं की माझ्या डॉपलर स्कॅनमध्ये सगळं व्यवस्थित होतं, पण माझ्या बेबीचं वेट थोडं कमी असल्यामुळे मला अजून जास्त प्रोटीन खायला सांगितलेलं आहे. तर मला माझ्या डॉक्टरनी प्रोटीनच्या एक वेगळ्या गोळ्या पण दिल्या आहेत, त्या पण मी घेत आहे. त्याच्याचबरोबर मी दुधात प्रोटीन पावडरसुद्धा घेत आहे आणि जेवणातलं प्रोटीन तर आहेच. तर असं काहीतरी सुरू आहे माझंवालं आता. आणि माझं 7th मंथ आता
संपतच आला आहे. नेक्स्ट वीक मला 8 मंथ लागेल आणि माहिती नाही आता थोडं सगळ्यांना भीती वाटतेच तशी मलाही वाटते आहे. चला असू द्या, पण आय ट्रस्ट माय गायनॅक, सो इट्स ओके, इट्स फाईन नाव. आणि आता गायनॅक माझी चेंज होईल कारण पुण्यात माझी दुसरी गायनॅक होती आणि आता नागपूरमध्ये माझी दुसरी गायनॅक आहे. पण इट्स ओके कारण जी माझी गायनॅक आहे तिलाही मी व्यवस्थित ओळखते. माझी जी फर्स्ट डिलिव्हरी झाली होती त्याच गायनॅकने केली होती. सो आय ट्रस्ट हर. आणि आता मला पुन्हा चेकअपला जायचं आहे कारण मला पेल्विक पेनसाठी थोडं जावंच लागेल. तर बघूया काय होतं काय नाही, मी तुम्हाला सांगेलच माझ्या नेक्स्ट स्कॅनमध्ये किंवा माझ्या नेक्स्ट डॉक्टर अपॉइंटमेंटमध्ये पण मी तुम्हाला सोबत घेऊन जाईल जमलं तर, कारण मला नाही जमते आणि मी नवीन नवीन कंटेंट क्रिएटर आहे. तर प्लीज तुम्ही माझ्या कंटेंटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्रेग्नन्सीमध्ये असे छोटे मोठे अडथळे येतातच, पण ट्रस्ट युअर बॉडी, ट्रस्ट युअर डॉक्टर अँड बी हॅपी. स्ट्रेस घ्यायचा नाही, बस इतकंच म्हणेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.